श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। उद्या आहे गुरुवार, चुकत नसेल ना मी, कारण माझी बऱ्याचदा वार चुकतात हल्ली। उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे 13 तारीख, 13 फेब्रुवारी आणि उद्या आहे गुरु प्रतिपदा। तर उद्या आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत आणि काय काय उपाय करायचे आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। खूप सारे महिने झाले, जवळजवळ मला वाटते 7-8 महिने झाले व्हिडिओजकडे माझं चांगल्या पद्धतीनं पहिल्यासारखं लक्ष नाहीये आणि त्यामुळे मलाही त्याचं सगळं जाणवत आहे की मी हे असं का करते। खरं तर तुम्हाला सगळ्यांना माझ्या अडचणी माहित आहेत, त्यामुळे तुम्ही लोक मला इतके समजावून घेत आहात, इतके मेल, इतके कमेंट व्हॉट्सअपला मला येतात की ताई पहिली तू बरी हो। पण काहीतरी आपल्या कामाच्या बद्दल आपल्याला एक शिस्त पाहिजे। तुम्हाला आठवत नसेल तर 1 वर्षापूर्वीपर्यंत बघा, इकडची दुनिया तिकडे होऊ दे माझे 2 व्हिडिओ चुकत नसत आणि मी यापुढे तोच प्रयत्न मला खरंच करायचा आहे, पूर्वीप्रमाणे करायचा आहे प्रयत्न। म्हणजे आज ठरवते उद्यापासून करायचं, पण ते होत नाहीये कारण अनेक सारे डोक्यात विचार आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या पुढे जाऊन मला बदलायच्या आहेत। म्हणजे आता मला पुन्हा एकदा ओवीच्या शाळेपासून सगळं नेक्स्ट इयरला बदलायचं आहे, ते विचार डोक्यात आहेत। अखिलेश आता पुढच्या वर्षात गेलेला आहे, त्याचे सगळे विचार आहेत, त्याची फी भरायची आहे। म्हणजे तुम्हाला सांगते की सध्या माझ्या डोक्यात अनेक सारे विचार आहेत, त्यामुळे मी आणि पेंडिंग ऑर्डर बऱ्याचशा होत्या ज्या मी पूर्ण करत आहे। आणि कृपया करून तुम्ही एक मला कमेंट आला होता परवा की 5 महिने झालेत ऑर्डरला, कांबळे आडनावाची ऑर्डर मी पूर्ण सगळं चेक केलं पण मला ती ऑर्डर सापडली नाही। तर दादा ताई तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर लगेच व्हॉट्सअपला या, लगेच तुमची ऑर्डर मी इथनं पाठवते। खरंच जर 5 महिने झाले असतील तर। बाकी आता जवळजवळ सगळ्या ऑर्डर मी कंप्लीट करत आणल्या आहेत आणि पहिल्या ऑर्डर कंप्लीट झाल्याशिवाय मी दुसरा आता त्यासाठीच काही दाखवत पण नाहीये की सगळे माझे ते जे आहेत ना पहिल्या ऑर्डर, कमेंट यायचे बंद झाले पाहिजेत व्हॉट्सअपला। कुणीही व्हिडिओ खाली कमेंट करू नका, कारण व्हिडिओ खालचे कमेंट मला वाचायला जास्त वेळ नसतो, रिप्लाय द्यायला वेळ नसतो। तुमच्या ज्या काही अडचणी आहेत की मला हे मिळालं नाही ते तुम्ही 77 57 94 94 41 या नंबरला व्हॉट्सअप करा। आज नाही 4 दिवसांनी तुमच्या मेसेजला जरूर उत्तर मिळेल, पण जर कमेंट मध्ये तुम्ही विचाराल तर कमेंट मध्ये माझ्याकडून उत्तर दिलं जाणार नाही। तर तेच सांगते, असे अनेक सारे विचार जेव्हा आपल्याला, तुम्हाला माहिती आहे एकट्या स्त्रीला जेव्हा या सगळ्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं तेव्हा तिच्या डोक्यात अनेक विचार असतात। मग काम बघू का, घरातलं बघू का, मुलांचं बघू, आजारपण बघू, स्वतःचं बघू का, काय बघू, अशी माझी परिस्थिती सध्या होऊन गेलेली आहे। आणि त्यामुळे माझं महत्वाचं जे काम आहे त्याच्याकडे माझं थोडं नाही, खरं तर खूप जास्त दुर्लक्ष झालेलं आहे। आणि ज्या गोष्टींमुळे दुर्लक्ष झालं आहे त्यातले कुणीही मला याची भरपाई देणार नाहीये, उलट लोकांचंच मी आजपर्यंत देत आहे। त्यामुळे आता मला असं करून खरंच चालणार नाहीये, मला व्हिडिओकडे चांगलं लक्ष द्यावं लागणार आहे। व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन यावे लागणार आहेत आणि मला तुमचं प्रेम जसं आहे तसं टिकवून ठेवण्यासाठी माझे रोजचे व्हिडिओ आलेच पाहिजेत, हे देखील मला समजत आहे। त्यामुळे मी अगदी दिलगिरी व्यक्त करते ज्यांना माझ्यामुळे गैरसोय झाली, ज्यांच्यापर्यंत माझ्या वस्तू पोहोचल्या नाहीत, ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचले नाहीत, त्यांनी अजून थोडेसे दिवस समजून घ्या। कृपया कृपया व्हॉट्सअपला कमेंट करा की ताई आमची ही वस्तू आलेली नाही। ज्या वस्तू माझ्याकडे आहेत त्या मी पाठवून देईन, नसतील त्या तुम्हाला मागवून पाठवून देईन। आता मी जवळजवळ कालच बघा व्हिडिओ केला नाही, काल परवा 60 ते 70 पार्सल बसून केलेले आहेत आणि म्हणजे अखिलेशनं मी मिळून 70 पार्सल 80 पार्सल केलेले आहेत, तेवढेच अजून इथं खाली आहेत। आज आता हे झालं की ते काम करणार आहे आणि मग पुन्हा नवीन मग काय जे आपलं आहे ते दाखवायला सुरुवात करणार आहे। तोपर्यंत मी नवीन काही दाखवायचंच नाही असं ठरवलेलं आहे, जोपर्यंत माझं जुनं काम स्टॉप होत नाही। तर चला, बराच वेळ गेला, मला वाटते 4 मिनिटे सगळं सांगण्यात गेले, पण सांगणं पण जरुरीचं असतं कारण तुम्ही लोक माझ्या तब्येतीची पण काळजी करता, त्याचप्रमाणे तुम्हाला ऑर्डरची पण काळजी असते की तुमची फसवणूक झाली का काय, तुमचे पैसे बुडतायत का काय, कुणाचेही 4 आणे सुद्धा बुडणार नाहीत ह्याची विश्वास मी तुम्हाला देते। कारण आपल्या स्वामी भक्तांच्या ते रक्तातच नाहीये की कुणाचे पैसे लुबाडणं किंवा कुणाचे पैसे फसवणं किंवा कुणाचं काही ठेवून घेणं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि बऱ्याच लोकांनी 99.50% लोकांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला
आणि खरंच मी मनापासून स्वतःला म्हणजे स्वतःचा तुमच्या सगळ्यांमुळे मला अभिमान वाटतो की मी एवढी चांगली फॅमिली मिळवली आहे 6-6.5 लाखाची, की मला खूप मोठं कुटुंब आहे. म्हणजे सगळं जग माझ्यासाठी उभं राहील जेव्हा माझ्याकडे काही अडचण येईल. त्यामुळे मला आता कशाचीही काळजी नाहीये. माझ्या मुलांवर तुमचे कायम आशीर्वाद राहू दे आणि तुमच्याही मुलांना माझे आशीर्वाद कायम राहतील. तर चला, उद्या आहे गुरुप्रतिपदा, गुरूंची सेवा करण्याचा दिवस, गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे उद्याचा दिवस. उद्या आपल्याला सकाळी, गुरुवार आहे अर्थातच सकाळी उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, डोक्यावरून स्नान करायचं असेल, केस धुवायचे असतील आज धुवून घ्या, उद्या धुवू नका. त्याची कारण मी नेहमी सांगत आलेली आहे तुम्हाला की तुम्हाला जर तुमचा पती, तुमची मुलं, सगळं घर, आर्थिक स्थैर्य हे सगळं हवं असेल, तुमचा गुरु मजबूत हवा असेल, तर या दिवशी डोक्यावरून केस धुवायचे नाहीत आणि फरशी पुसायची नाही. हे 2 गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. आठवडाभर तुम्ही कधीही धुवू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण गुरुवार तेवढा सोडून द्या, चांगलं नसतं. सोमवारी पण म्हणतात धुवू नये, पण असे जर प्रत्येक वार ठरवायला लागलो तर ते चुकीचे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा वार आहे गुरुवार, तो पाळलात तरी बास. उद्या सर्वप्रथम उठून घराची साफसफाई करायची आहे, म्हणजे झाडून काढायचं आहे, उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, त्याचप्रमाणे दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे, तुळशीला कच्चं दूध हळद व्हायची आहे, आंघोळीच्या पाण्यात हळद घालायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सांगते. भगवान विष्णू किंवा भगवान कृष्ण यांना शंखात पाणी घेऊन त्याने आंघोळ घालायची आहे. ज्यांच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल, लक्ष्मी पाय चेपतानाची, त्यांनी माझ्याकडून मागवा, नंबर मी सांगितलेला आहे. शंख पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी माझ्याकडून मागवा, ओरिजिनल चांगल्या वस्तू तुम्हाला मिळतील. तर उद्या अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला जो कुठला श्री स्वामी समर्थ असू दे, विष्णूंचा मंत्र असू दे, लक्ष्मीचा मंत्र असू दे, जे तुम्हाला जमेल तो मंत्र म्हणतात. तर शक्यतो विष्णूंचा आपण करतोय म्हटल्यावर ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं शंखात पाणी घेऊन कृष्णाला किंवा विष्णूची आपण उद्या सर्वप्रथम काय करायचंय तर स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांना आपल्या जागेवर ठेवायचंय. आपलं जे काही अत्तर चंदन तुम्ही लावता ते लावायचे. त्यानंतर समर्थांची किंवा दत्तगुरूंची मूर्ती किंवा दोन्ही मूर्ती घ्यायच्या आहेत. तामणामध्ये दोन्हींनाही स्नान घालायचंय, पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने. आणि त्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसायची आहे, हिनाचे अत्तर लावायचं आहे, हळदीचा आणि केशराचा टिळा लावायचा आहे किंवा चंदनाचा टिळा लावायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हार, फुलं, पुष्प जे काही तुम्ही वाहता ते रोजचं व्हायचं आहे. धूप, दीप घालायचे आहेत. त्यानंतर आपल्या महाराजांची आणि दत्तगुरूंची आणि गणपतीची अशा 3 आरत्या उद्या सकाळी म्हणायच्या आहेत. नैवेद्यामध्ये तुम्हाला जो काही प्रसाद जमेल विदाऊट कांदा लसूण तो तुम्हाला दाखवायचा आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी सुद्धा उद्या आरती तुम्हाला म्हणायची आहे. ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी उद्या स्वामी सारामृत संपूर्ण 1 ते 21 असे अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि 11 माळी जप करायचा आहे. या 3 सेवा उद्याच्या दिवशी चुकवायच्या नाहीयेत. उद्या या सेवा नक्की करायच्या आहेत. यामुळे तुमचा गुरु मजबूत होईल, गुरूंची तुमच्यावर कायम कृपा राहील आणि तुम्हाला जे काही हवं ते आयुष्यात, ज्या गोष्टी अवघड वाटतात त्या प्राप्त करून घेण्यासाठी खूप चांगला दिवस आहे. आणि प्रत्येक गुरुवारी ज्यांना जमत नाही आठवडाभर त्यांनी प्रत्येक गुरुवारी आता सांगितलेल्या 3 सेवा म्हणजे 4 सेवा, एकतर आरती सकाळ संध्याकाळ, त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र, 11 जपमाळ म्हणजे 11 माळी जप आणि 1 ते 21 अध्याय एवढं तुम्ही प्रत्येक गुरुवारी केलं ना तरी बास आहे. कारण रोज 3 अध्याय वाचले तरी गुरुवारी सारामृत पूर्ण होतं आणि फक्त गुरुवारी वाचलं तरी 1 पारायण होतं. म्हणजे खरंच ज्यांना वेळ नाहीये, बाबा रोज आम्ही ऑफिसला जातो किंवा आमची लहान मुलं आहेत, त्यांनी गुरुवारी 1 तास काढा. कुठलीही अट नाहीये की तुम्ही जेवल्यावर करू नये वगैरे, असं काही नाहीये. सारामृताला कुठल्याही अटी नाहीयेत. जेवल्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त 12 ते 12:30 या काळात दर गुरुवारी तुम्हाला करायचं नाहीये. आणि उद्या सुद्धा 12 ते 12:30 या काळात तुम्हाला सेवा सकाळी करायच्या नाहीयेत. नैवेद्य दाखवा, शिरा दाखवू शकता, पुरणपोळी दाखवू शकता, तुम्हाला जे जमेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि गुरूंची सेवा करून गुरूंचं पाठबळ, गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे.
आसपास जर मठ केंद्र किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर नारळ, खडीसाखर, हार, पेढे घेऊन जायला विसरू नका। स्वामींना त्रिवार मुजरा करायला विसरू नका। दत्त महाराजांच्या मंदिरात जाल किंवा मठात जाल, उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला विसरू नका। उंबराच्या झाडाखाली जमत असेल तर एक दिवा उद्या अवश्य लावा। अशा प्रकारे उद्या तुम्हाला सेवा करायची आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।